आदिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आपल्या सर्वांचे आराध्य प्रातस्मरणीय आणि आपल्या हृदयामध्ये ज्यांना आपण विराजमान केलेले ते आपले सद्गुरू परमपूज्य स्वामी नित्यानंद महाराज आणि प्रेमरूपा परमश्रद्धेय आई साहेब, ज्यांनी बोट धरून आम्हाला अध्यात्मामध्ये आणलं, चार गोष्टी शिकवल्या, बोलायला शिकवलं, त्या गुरूंना प्रथम वंदन करतो। आपण सर्व ज्ञानी, प्रज्ञानी, बुद्ध, प्रबुद्ध, अनुभवी, महानुभावी, सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ गुरुबंधू भगिनींना आपल्या हृदयामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाला आत्मभावे वंदन करतो। आणि त्या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काही चिंतन करावं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। प्रवचन हा विषय नाही, आणि या निमित्तानं काही बोलावं म्हणून सहजपणे एक ओवी सुचली। मला भार्गवांचा फोन आला की विषय कुठला असेल, आणि क्षणामध्ये मला ज्ञानेश्वर माऊलीची ओवी सुचली। मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी। ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता, ज्ञानेश्वर भगवान विष्णू अशी ज्ञानदेव विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अशी त्यांची महती आहे। ते म्हणताय मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। ज्ञानदेवांना का गरज पडली? ज्ञानदेवांना ज्ञानेश्वरीची रचना करत असताना पहिल्याच चरणामध्ये गुरुचं वंदन करावं असं वाटलं, आणि त्यांनी ते केलं आणि स्पष्ट केलं की माझ्या हृदयामध्ये गुरुचं स्थान हे आढळ, निवृत्तीनाथ माझे गुरु आहे, आणि केवळ त्यांच्याच मुळे मी हा संसार पुरू, हा भवसागर भवसिंधू पार करू शकलो, अन्यथा मला शक्य नव्हतं। 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली, ज्ञानेश्वरीवर निरूपण केलं, टिप्पण केलं, आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली। जगामधलं एकमेव उदाहरण संजीवन समाधी, त्यांचे हे शब्द आहे गुरुविषयी। आणि म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी। हा विवेक म्हणजे राजहंस, जे गुरूंनी शिकवलं, जे गुरूंनी पेरलं, जे गुरूंनी उगवलं, ज्याचं गुरूंनी पालन केलं, पोषण केलं, भरण केलं, वाढवलं, फलित केलं, त्या गुरूंचा विवेक
म्हणजे राजहंस. म्हणून विशेष अत्यादरू त्याला विशेषण लावलेलं आहे की माझा अत्यंत आदर या विवेकावर आहे जो मला गुरूंनी शिकवला आहे. कारण गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे प्रज्ञान, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे आनंद, गुरु म्हणजे परमानंद, गुरु म्हणजे ब्रह्मानंद. आणि म्हणून त्या विवेकाला मी विशेष आदर करतो, त्या विवेकाचा. आणि हा विवेक कसा आहे? राजहंसाप्रमाणे. आपल्याला कल्पना आहे की राजहंस हा पक्षी, त्याच्या समोर जर आपण दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर हा त्या दूध आणि पाण्यामधलं केवळ आणि केवळ दूध ग्रहण करतो, पाणी तसंच ठेवतो. हा विवेक तर राजहंसाजवळ आहे. असा विवेक देणारे जे ते म्हणजे गुरु, अशी महती ते वर्णन करतात.